अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे सोमवती अमावस्या. अतिशय महत्त्वाचा दिवस. भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आणि पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी प्रार्थना करण्यासाठी आणि त्याच्याच बरोबर आज आपल्याला भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे. अत्यंत दुर्मिळ असा योग की अधिक महिन्याची अमावस्या आली आहे, म्हणजेच आपण भगवान विष्णूंची पण सेवा करणार आहे आणि सोमवती अमावस्या असल्यामुळे भगवान शंकरांची सुद्धा सेवा आपल्याकडनं घडणार आहे. ह्या दिवशी तुम्ही जे काही जप तप नामस्मरण जे काही दान करणार आहे ते अक्षय काळ तुमच्या सोबत असणार आहे. मग काय म्हणून आज बऱ्याच घरात आजही विष्णू याग आहे. आज सत्यनारायण आहे. प्रत्येक जण यथाशक्ती कोणी भगवान शंकरांची उपासना करत आहे. सोमवती अमावस्या राहिल्यामुळे काही लोकांना 33 दीपदान करायचे. तुम्ही आजही करू शकता. ताई आम्ही आईची ओटी भरू शकतो का? हो, तुम्ही करू शकता. विष्णू याग तुम्ही करू शकता. सगळ्याच गोष्टी आज तुम्ही करू शकता. मग आजचा दिवस हे अक्षय पुण्य कमवण्याचा आहे, म्हणजे 60,000 वर्ष तुमच्या सोबत असतं असं म्हटलं गेलं आहे. मग आता आणि आपल्याला पण माहिती आहे की पितरांची सेवा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आज प्रत्येक जण पिंपळ वृक्षाला जल अर्पण करणार आहे. त्याच्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे, म्हणजे पाणी घ्या, कच्चं दूध घ्या, काळे तीळ घ्या, साखर घ्या आणि आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं असतं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करायचा नाही असं म्हटलं गेलं आहे. आता हे करून झाल्यावर तुम्ही दिवसभरात अगदी संध्याकाळी सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे. संध्याकाळी थोडंसं लेट जरी झालं, रात्र जरी झाली तरी पण तुम्ही दीपदान करू शकता. आता हा जो दिवा आहे ना, हा कणकेचा लावायचा असतो. बऱ्याच वेळा असं म्हणतात की पंथी पण चालते, पण तो शक्यतो कारण तो पितरांसाठी दिवा लावायचा असतो, तर पितरांचा दिवा हा कणकेचाच असतो. मग तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा दिवा बनवा आणि तो तुम्हाला पितरांसाठी आपल्याला तो अर्पण करायचा आहे. आज शक्य असेल तर थोडंसं साखर मुंग्यांना पण देण्याचा प्रयत्न करा. आता जो काही दिवा लावणार आहे ना, त्याची वात दक्षिण दिशेला असावी आणि तुम्ही घरातलं जे काही तेल असेल, रुईचं तेल असेल किंवा जे काही तुमच्या घरात तेल असेल त्याचा दिवा लावायचा आहे. दिवा लावत असताना खाली तांदूळ घ्यावे. मग आपल्याला तो कणकेचा दिवा ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला वात करायची आणि जेवढ्या वेळ जमेल तेवढ्या वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करू शकता. 33 दिवे पण आज तुम्ही घरात लावू शकता, मंदिरात लावू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. आता अक्षय पुण्य कमवण्याचा दिवस असल्यामुळे जेवढं होईल आज नामस्मरण जरी केलं, तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल, तुम्ही कुठल्याही परमेश्वराला तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांचं आज नामजप करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळी पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुमच्याच घरात आपल्याच घरात संध्याकाळी पिवळी मोहरी असते बघा. पिवळी मोहरी प्रत्येकाच्या घरात असते कारण आपल्याला ती सेवा करण्यासाठी लागतच असते. तर देवघरात बसून पिवळी मोहरी आणि जे काही 2 भीमसेनी कापूर असतात, भीमसेनी कापूर किंवा साधे कापूर, अशी थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची, त्याच्यावर भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा आणि तो संपूर्ण घरभर फिरवायचा. परत एकदा सांगते, भीमसेनी कापूर घ्यायचा आणि थोडीशी मोहरी घ्यायची, संपूर्ण घरभर फिरवायचा. आणि हे फिरवत असताना मनात एकच ठेवायचं की माझ्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे, जी काही दरिद्री आहे, जी काही कटकट आहे, जे माझ्या घरातलं जे काही संकट आहे, जे काही बाधा आहे, जे काही दुःख आहे, ते मी हळूहळू माझ्या घरातून बाहेर जात आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. काही नाही, काही सेवा बिवा कुठलं मंत्र जप नाही करायचं. हातात घ्यायचं ते एखाद्या वाटीमध्ये घ्या. तुम्ही वाटीमध्ये घ्या, म्हणजे वाटी घ्या किंवा डिश घ्या, त्याच्यामध्ये मोहरी ठेवा, कापूर ठेवा. ते पूर्ण प्रज्वलित करत करत संपूर्ण घराच्या बाहेर म्हणजे संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचं. आणि हे करत असताना संपूर्ण दारं खिडक्या तुम्ही उघड्या करून ठेवा. घराचा जो मागचा टोक असतो ना, जो मागची बाजू असते, तिथून सुरुवात करायची. आता एक लक्षात ठेवा ताई, वरती पण केलं म्हणजे आमचं 2 मजली घर आहे, तर एकाच मजल्यावर केलं तरी चालतं. तर तुमचं घराचं जे काही मागचं टोक आहे तिथून सुरुवात करायची आणि संपूर्ण घरभर हे फिरवत यायचं. मनात हेच आहे की माझ्या घरातली नकारात्मकता, निगेटिव्हिटी, अशांतता जे काही आहे ते जात आहे आणि माझ्या घरात सुख शांती समाधान नांदत आहे, हीच मनात एक भावना ठेवायची. आणि संपूर्ण घरभर असं संपूर्ण घराच्या कोपऱ्यांवर हे असं घेऊन तुम्हाला फिरवायचं आहे. ते झाल्यावर उंबऱ्याच्या बाहेर तुम्ही लेफ्टला म्हणजे तुम्ही डाव्या बाजूला ठेवा, उजव्या बाजूला ठेवा, घराच्या बाहेर तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत शांत जोपर्यंत जळलं आणि भीमसेनी कापूर अगदी 5-7 मिनिटात ते जळून जातं, त्याच्या आत हे सगळी कृती करायची आहे.
थोडासा जास्त कापूर जरी लागला तरी परत तो कापूर टाकायचा, तो प्रज्वलित करायचा, घराच्या बाहेर ते तुम्ही ठेवून द्यायचं. ते झाल्यावर मग जे काही मोहरी ना ती थोडीशी तडतडते, काहीच नाही, ती तशीच ठेवायची. नंतर मोहरी जर उरली असेल तर ते निर्माल्यात तुम्ही टाकून देऊ शकता. आपण उपाय करत असताना शेजारच्यांना त्रास होणार नाही तेवढीची त्याची सुद्धा दखल घेणं महत्वाचं आहे, त्याची सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे. म्हणून ते संपूर्ण घराच्या बाहेर म्हणजे संपूर्ण घरभर फिरून झाल्यावर ते घराच्या बाहेर तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की कोणालाही त्रास होता कामा नये, कोणीही ओलांडणार नाही ते, एवढी मात्र काळजी तुम्हाला घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. आता हे करून झाल्यावर संध्याकाळी आपल्या घरात पिवळी मोहरी अत्यंत प्रभावी, पिवळी मोहरी आणि कालभैरव अष्टकम, कालभैरव अष्टकम इतकं प्रभावी एका शस्त्राप्रमाणे काम करत असतं तुमच्या आयुष्यात. तुमच्या घरात तर खरंच तर रोज कालभैरव अष्टकम पठण झालंच पाहिजे. अगेन काही कारणांमुळे लोकांना शक्य होत नाही रोज ते पठण करणं, पण अमावस्येच्या दिवशी कालभैरव अष्टकम पठण करणं खूप सुंदर प्रभावी मानलं गेलं आहे. पिवळी मोहरी हातात घ्या, घरात एखादी रक्षा असेल तर ती त्या पिवळी मोहरीमध्ये टाकायची, असं हातात घेऊन किंवा तुम्ही मूठ बंद केली तरी चालेल. 11 वेळा कालभैरव अष्टकम, 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम. ताई कालभैरव अष्टकम 11 वेळा म्हटलं तरी चालेल, 1 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम म्हटलं तरी चालेल, किंवा नाही शक्य होत तर दोन्ही पण 1-1 वेळा म्हणा. पण खरं सांगते हा दिवस इतका सुंदर आणि प्रभावी आहे, तर सेवाही थोडीशी जास्त केली आणि त्याच्यात अक्षय पुण्य कमवण्यासाठी ज्या काही सेवा आहे त्या 60,000 वर्ष तुमच्यासोबत राहणार आहे असं मान्यता आहे. मग त्याच हेतूने त्याच दृष्टीने जर सेवा केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. मग 11 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. थोडंसं जास्त म्हटलं तरी चालेल, नाही शक्य होत तर जेवढं होईल तेवढं म्हणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर हे सगळं करून झाल्यावर ती जी पिवळी मोहरी आहे आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात, टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यात ती थोडी थोडी पिवळी मोहरी टाकायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा घर झाडतो तेव्हा ती झाडायची आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायची. अतिशय सुंदर कालभैरव अष्टकम खूप छान आहे, ते ऐकायलाही छान आहे, बोलायला पण खूप सुंदर आहे. आणि कालभैरव हे शिस्तीची देवता आहे, कालभैरव हे न्यायाची देवता आहे. तुमच्यावर कोणीतरी करणीबाधा असो किंवा तुमच्यावर कोणीतरी जळणारे वृत्तीचे आहे किंवा कोणीतरी तुम्हाला डिप्रेशनमध्ये तुम्ही गेले आहात, कोणीतरी तुम्हाला सतत टॉर्चर करत आहे किंवा तुमच्या आयुष्यातील घरात शांतता नाहीये, कटकट नाही, म्हणजे कटकटी नेहमीच होत राहता, कोणाचंच कोणाशी जमत नाही, असं जर तुमच्या घरात असेल तर रोज कालभैरव अष्टकम. वाईट स्वप्न पडता बऱ्याच वेळा, ताई मला खूप वाईट स्वप्न पडलं, आपल्याच माणसांबद्दल वाईट स्वप्न पडतात, घरात कालभैरव अष्टकम खूप सुंदर सेवा आहे. म्हणजे ही इतकी सुंदर सेवा आहे की तुमच्या अडचणी किती पण कोणीतरी कोर्ट कचेरी केली आहे, कोणीतरी अडकवलं आहे किंवा आपली पण थोडीशी वृत्ती खराब झालेली आहे. बऱ्याच वेळा असं खूप कमेंट्स होतं की ताई माझ्या घरात किंवा मुलाला अडकवलं आहे, म्हणजे सून चांगली नाही आहे किंवा मुलगा चांगला नाही आहे, म्हणजे आमचे जावई चांगले नाही आहे. तर मग अशा लोकांना शिस्तीत आणण्याचं काम हे कालभैरव देव करत असतात. तर नक्कीच आजचं अवचित्त साधून कालभैरव अष्टकमची सेवा तरी कमीत कमी एकदा म्हणा. 11 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं. आणि तुमच्या घरात जर एवढ्या दोष असेल, काहीतरी भांडणं होत आहे, सतत काही ना काही चालू आहे, निगेटिव्हिटी आहे, तर प्रत्येक अमावस्येला कालभैरव अष्टकमची सेवा करायला मात्र विसरू नका. अर्थात मासिक धर्मसुद्धा कटाळा असेल तर या सेवा करता येणार, पण दुसरं कोणीतरी केलं तरी चालेल. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.